उजळले भाग्याता उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठल पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता अतुलित बलदामं हेम नैलाभ देहं धनुजवन कृष्ण ज्ञानिनां ग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिया भक्तं वातात्मजं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं मयं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यो द्वैपायनो विरहकातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वो विनोदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जवे को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास। नमो जन्म भूमि जिते जन्म लोमी नमो कर्म भूमि जिते वाड लोमी नमो अलंकापुर भूमि जिते ज्ञान पावित झालो हमी नमो भारत भूमी नमो संत भूमी जिच्या कामी पडू आम्ही विठ्ठल हो उजळले भाग्याता उजळले भाग्याता वघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी ईश्वरूपी चिंतनाकरिता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज सर्व सत्ताधी सर्व साक्षी षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीस पांडुरंग परमात्म्यांचे अत्यंत प्रेमी भक्त अत्यंत निकटचे व अत्यंत लढीवाळ भक्त असणारे जाळूनी संसार बैसलो अंगणी ज्यांनी जगाचा संसार सुखाचा होण्याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून वारकरी संप्रदायाचा ध्वजा निर्माण केला। पंचम वेद निर्मिती ज्ञानेश्वरी जगद्गुरु वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा या संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात। अभंगाला स्पर्श करण्या अगोदर आयोजन काय नियोजन काय हे जरी सर्वांना माहिती असेल आपण या ठिकाणी कि निमित्ताने उपस्थित आहोत हे जरी सर्वांना माहिती असेल तरी सुद्धा वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणतो अल्पासा पर्याय तो म्हणजे असा आपल्या या पंचदिनी कीर्तन महोत्सवामधील आज द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज माझ्यासारख्या वारकरी विद्यार्थ्याच्या वाटला आलेली आहे। गेले आपण किती वर्ष झाला कार्यक्रम करत आलेलो आहोत। तुम्ही बोलत चालायचं गप्प बसायचं नाही। आपण किती मंदिराचा कळस बसून किती वर्ष झालं बोला बोला हा 6 वर्ष झालं 6 वर्ष झालं आपण मंदिराचा कलश स्थापित झालेला आहे आणि त्या निमित्तानं आज आपल्या किनारपल्ली नगरीमध्ये पंचदिनी कीर्तन महोत्सवामधील द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज माझ्यासारख्या वाटेला आलेली आहे विद्यार्थ्याच्या आणि हे कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आणून देणारे असे समस्त ग्रामस्थ मंडळीकून समस्त माझ्या गुरुबंधूंकडून समस्त ग्रामस्थ माता पित्यांकडून या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला। सर्वांना माझा हृदयपूर्वक धन्यवाद। आणि एक कीर्तना ज्यांचे गायनाचे साथ आहे असे असणारे आदरणीय श्री हरिभक्त पारायण रामेश्वरजी महाराज यांना माझा धन्यवाद। तसंच त्यांना साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्त पारायण गणेशजी महाराज त्यांना सुद्धा माझा हृदयपूर्वक धन्यवाद। आणि तसेच आपले लाडके असणारे श्री हरिभक्त पारायण अशोकजी महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत आणि यांना सर्वांना ज्यांची गोड अशी पकवाजाची साथ आहे अशी दोघंही असणारे आता बंधू वाद्य विभूषित पावना तो प्रत्यक्ष मरेंद्रा समान
तयाची या चरणी जाण साष्टांग नमन करीत असो वाचने असणारे आपले दोन्ही पक्वाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण सुजितजी महाराज त्यांना माझा हृदय धन्यवाद. नित्यासेच असणारे आदरणीय हरिभक्त पारायण चंद्रकांतजी महाराज त्यांना धन्यवाद. उपस्थित सर्व श्रोते सज्जन सर्वांना आपल्याला उरला 1 तास, 1 बी तास उरला नाही. 1 तास मध्ये काय करायचं ते आता आपण भारत तर जिंकला वाटते. आता कम विकेट म्हणजे असं वर करतो विठ्ठला अवघी चिंता वारली. प्रस्तुत सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. ऐका लक्ष देऊन. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया संत भेटीचा भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळले भाग्य आता जगद्गुरु तुकोबराया म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात? कारण महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये एक चिंता होती आणि तीच चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ, समूळ चिंता वारली. वारली म्हणजे काय हो? वारली म्हणजे ती पुन्हा येण्याची भीती नाही. मग का हो महाराज? परमार्थ करणाऱ्याला चिंता कशाची एक प्रश्न निर्माण होतो. परमार्थ करण्याला चिंता कशाची म्हणजे ऐका, परमार्थ करणाऱ्याला परमात्मा प्राप्तीची चिंता असते. आणि जगद्गुरु तुकोबराया म्हणतात की तीच चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. का हो महाराज? ती चिंता तुमच्या जीवनामध्ये का राहिली नाही? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये काय झाला? लाभ झाला. का हो महाराज? संताच्या दर्शनामुळे तुमच्या जीवनामध्ये लाभ झाला. नेमका काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ. ज्याच्या नाभीतून कमळ निघालं, ज्याच्या नाभीतून कमळ जन्माला आलं तो पद्मनाभ बी जोडला, मिळवला, प्राप्त केला, साठवला. मग काही लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला, का हो तुकोबराय, जो परमात्मा तुम्ही प्राप्त केला, मिळवला, जोडला, तो ठेवला तरी कुठे हो? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात संपुष्ट हे हृदय पेटी. संपुष्ट म्हणजे आतल्या आत. माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये तो परमात्मा, तो भगवान परमात्मा, तो विठेवरचा मालक, तो पद्मनाभ मी काय केला? साठवला. करुणी पोटी साठवू. ऐका ना, देवाला जर कोंडायचा असेल तर आदिलाबादचा जेल किंवा लॉकर किंवा पोलीस स्टेशन लागत नाही बरं का. त्या देवाला जर कोंडायचा असेल तर या हृदयाचा जेल करावा लागतो. आणि या हृदयाच्या जेलामध्ये तो परमात्मा येऊन काय करतो? निवास करतो. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ऐका, देवाला सर्वात योग्य ठिकाण राहण्याचं म्हणजे हृदय आहे बरं का. आणि हृदय जर बाजूला कालं तर देवाला राहण्याकरता योग्य ठिकाण कोणचंही वाटत नाही. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तोच परमात्मा माझ्या या हृदयामध्ये विराजमान झालेला आहे. मग काही लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला, का हो तुकोबराय, जो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये स्थापन झालेला आहे, जो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये तुम्ही साठवलेला आहे, ते तुम्ही आणला तरी कुठून हो? तर महाराज सांगतात, बाबा रे, तो देव आहे ना, मी कुठूनच आणला नाही. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. बाबा रे, तो परमात्मा आहे ना, मी कुठूनच आणला नाही, पूर्वीचाच ठेवा ठेवलेला होता. आणि संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं तो परमात्मा मला काय झाला? प्राप्त झाला, मिळाला. है ना. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. ऐका ना, देवाला जर आपलं करायचं असेल तर फक्त भाव लागतो बरं. कशाचा भाव? कोथिंबीरचा, मेथीचा नाही. कयाचा भाव लागतो? त्या हृदयाचा. बोलत चला. बाहुबळ्या कळे काहीच न कळे, बाहुबळ्या कळे यरविना कळे, करतळी आवळे तैसारे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, देवा कारणे भाव तस्मात न लगे फारसे वित्ताय का. जाकी रहे भावना जैसी, प्रभू मूर्त देखे बिन तैसी. देवाला फक्त भाव लागतो, भावाच्या व्यतिरिक्त देवाला काहीच लागत नाही. महाराज म्हणतात ना,
देवभावाचा भुकेला हाची थोर प्रेमाचा भुकेला भुकेला थोर प्रेमाचा भुकेला भुकेला थोर प्रेमाचा भुकेला भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव म्हणतात मी कसा आहे ना निराकार हो ना साकार हो भक्त की भावना से तदाकार हो. ज्या ज्या भक्ताचा जसा जसा भाव आहे मी तसं तसं त्यांना काय करत असतो मिळत असतो. आणि जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात तोच परमात्मा मी या हृदयात साठवला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा साठविला. ऐका ना जगद्गुरु तुकोबार आहे काय म्हणतात तो देव मला सापडला है ना. सापडला हा शब्द कधी समोर असतो बोलत चला. एखादी वस्तू हरवलेली असावी लागते तेव्हा सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे का. सगळं बरोबर आहे फक्त तुम्ही मान हलवा एवढं तेवढंच मला बरं वाटतं. सापडला हा शब्द कधी समोर असतो एखादी वस्तू हरवलेली असावी लागते तेव्हा सापडला हा शब्द समोरचा असतो. मग सापडायच्या अगोदर ती वस्तू आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते बोलत चला असावी लागते. मग देव आपल्याजवळ आहे की नाही हो. हा सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश अस्त्र सहस्त्र रश्मी माझे भक्त गाती जेते नारदा उभा मी देते. विठ्ठल जणी सणी भरला विठ्ठल जणी सणी भरला अनिर्ता ठावणाई उरला आजिम्या
तळी भरला. देव कणा कणामध्ये आहे महाराज. मग कोणी म्हणेल देव आहे तर दाखवा. देव आहे देव देव हात कोणी कोणी संघ आणलंय मला सांगा एक बार. सांगा. टाळ्या वाजवा. एवढं बेंबीच्या देटापासून आडाले तर गळा फाटू फाटू जायलाय. हे घाम पुसू नका. पुसू नका घाम. त्याला कळलं पाहिजे हो. हा घामाचा पैसा आहे म्हणून कळलं पाहिजे. काय काय म्हणतात काय येते तर मस्त धडा धडा वाय देत 5,000. ऐका जा आळंदीला. कोणत्या महिन्यात थंडी कुण्या महिन्यात असते बोला. आळंदीला जा घाटावर बघा. ते धूमपान पांढरा असतं. पुण्या कलरचं पांढरा असतं. परंतु पांढरा असतं ते वाजल्याच्या नंतर त्या हाताचे पुरे कातडे निघतात, रक्त निघतं आणि ते धूमपान काय होतं लाल होतं. ह्याचा पैसा आहे. विठ्ठल देव कुठं आहे बोला चला. देव कुठं आहे मंदिरात काय ते महाराज त्याने मला काल फोन केलता. महाराज सप्ताह आला, पोळा आला, नारळ खालील पाणी डोसक्यावर. समूह डॉक्टरला बोलवा, मला सर्दी झाल्या, मला गोळ्या घ्यायचे. तर आपली अशी भक्ती आहे. सण आला तरच मग त्या मावळच्या जाळ्या चढू जा, आळ्या चढू जा, काय भेव आला सण आला देव मजा ऐक नाही. देव कुठं आहे इथला देव पूजा इथलं शाप करा. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे तर महाराज मग दाखवा आहे ना. कोरोना बघितला का तुम्ही बोला चला. पुरुष मंडळ महिला मंडळ सर्व बोला चला. कोरोना कोणी कोणी बघितला बरं. ज्यांनी बघितलं त्याने हात वरी करा. बघितला का नाही मग आहे का नाही मग बघितला का नाही मग नाही का. चल देऊ 11 वाजेपर्यंत. हा जे म्हणतात ना देव दाखवा त्याला विचारायचं कोरोना दाखवा. सोपं उदाहरण आहे ना. अरे ज्यानं 1.5 वर्ष जग बंद ठेवलं त्याच्यावर आपला विश्वास आहे ना. लक्ष देऊन ऐका बरं. फार महत्वाचं वाक्य आहे. न दिसणारा व्हायरस जर माणसाला मारू शकतो, न दिसणारा व्हायरस जर माणसाला मारू शकतो तर त्याच्यातून न दिसणारा माझा पांडुरंग परमात्मा सारू शकतो. हेच सत्य, त्याच्या व्यतिरिक्त कोणी सारू शकत नाही. अरे ज्यांनी 1.5 वर्ष जग बंद ठेवलं त्याच्यावर आपण न पाहता विश्वास करतो. परंतु म्या बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हाले, जगाशी तो चालता. ज्याने जग बंद ठेवलं 1.5 वर्ष त्याच्यावर आपला न पाहता विश्वास आहे. अरे तो जग चालव तुझ्यावर न पाहता विश्वास ठेवाय काय हरकत आहे हो. विश्वास ठेवा आहे ना. तुम्ही कोरोना बघितला नाही पण मी बघितला.
आणि महाराजांना दिसतो ते. आणि महाराज आधी मी डॉक्टर पण होतो काही दिवस होतो ना. सुजित महाराज आलते मला हॉस्पिटलमध्ये भेटायला. देवा करोनाला जर बघायचं असेल तर एक किट लागते. काय लागते? किट. किट घेतल्याच्या नंतर तुमचा शॉप घेतला जाईल आणि शॉप घेतल्याच्या नंतर त्यावर टेस्ट केले आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह जर आला तर तुम्हाला कोरोना झाला. तसं देवाला जर बघायचं असेल तर भावरूपी किटची गरज आहे आणि त्या भावरूपी किट मध्ये पॉझिटिव्ह झाला तर नक्कीच तुम्हाला परमात्मा काय होईल? अनुभवेल. दिसेल नाही बरं. गॉड इज नॉट लुकिंग, गॉड इज ओनली फिलिंग. देव हे फक्त अनुभवायची गोष्ट आहे. देव कसा आहे हो? रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. देव कसा आहे? कसा आहे? रूप सावळे सुकुमार. 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 रूप सावळे निराकार आहे. परंतु त्या देवाला आकाराला आणलं संतांनी. ते कसं आणलं? महाराजांनी सांगितलं. प्रमाण काय होतं? रूप सावळे सुकुमार. पुढे देवानी कसं आणलं? संतांनी त्याला आकाराला कसं आणलं? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हर गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. देव निराकार आहे परंतु त्याला आकाराला आणलं संतांनी. आणि येला रूपावळे करुणे खळे हरे दास. करुणे खळे हरे दास. करुणे खळे हरी दास. येला रूपावळे करुणे खळे त्याला आकार आणलं कोणी? संतांनी. महाराज मग देव नाही कसं म्हणावं? मला सांगा सुमन माय, आपल्याकडे दूध आहे. एका टोपल्यामध्ये दूध घ्यायचं आणि त्याचं वाकून बघायचं. तूप दिसतं का? ए माय गबशे, आधीच लेट झाला तेव्हा पाया पडतो. तूप
तूप दिसतं का दुधामध्ये? बोल चला. मग नाही का? मग दुधामध्ये तूप नाही का? हा आहे, दुधामध्ये तूप आहे, परंतु त्या दुधातलं तूप वाहिलीकडे करण्याकरता काहीतरी करावं लागतं. ते काय करावं लागतं? ते दूध गरम करावं लागतं. मग गरम केल्याच्यानंतर ते विरजणी लावावं लागते, त्याचं दही बनवावं लागतं, मग त्याचं ताक बनलं जातं, मग लोणी काढावं लागतं, मग ते लोणी कडवावं लागतं, नंतर तूप काय होतं? खायला भेटतं. तसं देवाला जर बघायचं असेल तर काही सायास करावं लागते. काय करावं? देवाला बघायचं काही सायास नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गण, राम राम स्मरा आधी काय करा? त्या भगवंताचं काय करा? नामस्मरण करा. का हो महाराज? त्या भगवंताचं नामस्मरण करू, पण काय होईल हो? ऐका, वाल्ह्या कुळी कुणाला माहित आहे हो? मी पण बघितला नाही असं म्हणतात. वाल्ह्या कुळा किती पाप केला हो? बोलत चला. 7 रांजणं त्याचे पापाचे भरले होते. तुझं काय काम होतं? रोज सकाळच्या पायी उठायचं, वनामध्ये जायचं, एका झाडावर बसायचं, आणि त्या गल्लीतून त्या वाटेने कोणी येत असताना त्याच्यावर धाड घालायची, त्याला मारायचं, आणि मारल्याच्या नंतर त्याच्याजवळ धान्य आहे, धन आहे, जे काय पैसा आदला त्याचं लुटून घ्यायचं आणि त्याला मारून टाकायचं. असे अनेक ब्राह्मण मारायचा, आणि एक माणूस मारल्याच्या नंतर एक खडा घ्यायचा, रांजणा मी टाकायचा. असे 7 रांजणं त्या ठिकाणी त्या वाल्ह्या कुळाचे भरले होते. त्याच ठिकाणी महर्षी नारदजी त्या वनातून जात होते महाराज, आणि नारदजी जात असताना वाल्ह्या कुळ त्या ठिकाणी एका वृक्षावर बसले होते, आणि महर्षी नारद आल्या वाल्ह्या कुळ त्या ठिकाणी धाड दिशा उडी मारली, हातात खडक घेतला आणि काय केला? नारदाच्या अंगावर माराय केला. तेव्हा नारदाने मला, बाबा थांब, अगं तुम्हाला का मारतोस आणि खडक घेऊन माझ्या मारायला का आलाच? तेव्हा वाल्या कोणाने सांगितलं की माझा हा धर्मच आहे, माझं कामच आहे रोज माणसं मारणे, त्याच्यावरलं धन चोरून घेणे, माझं रोज कामच आहे. तेव्हा महर्षी नारदांनी वाल्या कोणाला विचारलं, का रे वाल्या, तू एवढा करतोस, एवढा खटपट करतो, सकाळपासून येतो ह्या झाडावर बसतो, वाट बघतो, आणि हे जे सायास करतो ते कुणाकरिता? तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे बायको आहे, लेकरं आहेत, आई आहे, बाप आहे, ह्यांचं पोट, ह्यांचं उदरनिर्वाह करण्याकरता मला हे काम करावं लागतं. त्या वाल्या कोळ्याला महर्षी नारदांनी म्हणलं, वाल्या, अरे तू एवढं त्या परिवाराकरता खटाटो करतोस ना, एवढे कारनामे तू परिवार करतोस ना, तुझं पाप एवढं झालेलं आहे, त्या पापामध्ये सहभागी कोणी होतील का? असं म्हणल्या थोड्या वाल्या कोळ्याच्या दिमागात शंका. तेव्हा महर्षी नारदांनी म्हटले, वाल्या, तू घरी जा, आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांना विचार, माझ्या पापामध्ये कोणी सहभागी होईल का? त्या वाल्या कोळ्या म्हणतो, शेंडीवाला बुवा हुशार आहे, मला घरला वाटलं पळून जायचे विचार करतोय. तेव्हा महर्षी नारद म्हणतोय, बाबा रे, तुला माझ्यावर विश्वास नाही ना? हा घे, माझ्या वृक्षाला या ठिकाणी बांध आणि तू घरी जाऊ नये. तेव्हा त्या वाल्या कोळ्याने महर्षी नारदांना एका वृक्षाला बांधलं, आणि धावत पळत उन्हाच्या कारात पायात चप्पल नाही तो घरी गेला. अंगानं पुऱ्या घाम आलेला आहे, हातामध्ये खडक आहे, हा खडक म्हणजे कुऱ्हाड, आपल्या भाषेत कुऱ्हाड आहे. आता पळत घरी गेला, सर्वांना विचारला, आई माझं एवढं पाप झालेलं आहे, ह्या पापामध्ये सहभागी होशील का? बाबा माझे एवढे पाप झालेलं आहे, ह्या पापामध्ये सहभागी कोणी होईल का? कोणीच हो म्हटलं नाही. वाल्या कोळ्या पळत त्यांच्या पत्नीकडे गेला, आणि पत्नीकडे गेल्याच्या नंतर पत्नीला विचारलं, का माझं पाप एवढं झालेलं आहे, आणि या पापामध्ये तू सहभागी होशील का? ते पत्नी म्हणली, याला नाही जर म्हणावं, याला रोज माणसं मराची आदत आहे, हातामध्ये कुऱ्हाड आहे, हनलं खिनलं उगं कशाला. मग तिने एक आयडिया केली. काय केली? अहो तुम्ही एवढं पळत आलेला हो, तुमच्या अंगानं पुरा घाम झालेला आहे, उन्हात तानात तेवढा आला, तुम्ही काय करा, या ठिकाणी थोडं बसा, मी तुम्हाला थंड पाणी आणून देईन, आणि पाणी पिऊन तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मी सांगेन. वाल्या कोळा त्या ठिकाणी बसला, आणि वाल्या कोळ्याची पत्नी घरामध्ये गेल्याच्या नंतर एक ग्लास घेतला, जोर दिशे खाली आदळला, आणि आदळल्याच्या नंतर वाल्या कोळ्या घराच्या दिशेने निघला घरामध्ये. तर पाहतो काय, त्याची बायको खाली पडली आहे, आणि जो जोरे हात आडत्या काढत्या, आग विंचू चावला,
ग विंचू चावला. त्या वाल्या कुळाची पत्नी त्या काही पडाली आणि धाव बळकळून पडून राहिली का मला विंचू चावला विंचू चावला. तेव्हा वाल्या कुळ्या पळत गेला आणि मला अगं तू थांब मी जाऊन कोणाला बोलून आणतो मंत्र टाकून तुझा विंचू उतरतेल. त्या वाल्या कुळाची पत्नी तू जाऊ नका तुम्ही थांबा आणि काय करा मला विंचू चावलेला आहे आणि मला फार त्रास होतोय मला आग होत्या फार काय करा ह्याच्यातला अर्धा त्रास तुम्ही घ्या. नारद वाल्या कुळ्या गप्प बसला. आता विंचू चावला हिला त्रास होतो हिला आग होतो हिला हिचा अर्धा त्रास मी कसा घेऊ असं म्हटल्या त्या ठिकाणी वाल्या कुळाची पत्नी उभा राहिली आणि त्याला उत्तर दिली अहो ऐका ना मला विंचू चावलाय मला त्रास होतोय आणि ह्याच्यातला अर्धा त्रास तुम्हाला घेता येत नाही तसं तुम्ही जे पाप केलेले आहे ते पाप मला अर्ध घेता येत नाही. त्या वाल्या कुळाचे डोळे उघडले आणि वाल्या कुळा धावत पळत महर्षी नारदांकडे गेले आणि नारदांकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले आणि त्यांना मला त्या पापामधून मुक्त होण्याचा मार्ग सांगा म्हटले. तेव्हा महर्षी नारदजीने वाल्या कुळाला सांगितलं की वाल्या अरे एक मंत्र आहे काय राम राम काय कर तू राम राम या नामाचा जप कर. त्या वाल्या कुळा म्हणतो हे बाबा मला काय मी जन्मला तसं मारा 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 ह्याच्या व्यतिरिक्त काहीच बोललो नाही मला फक्त मारा येत नाही ह्याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. तेव्हा महर्षी नारदाने म्हणलं बरं मारा 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 काय कर तेच जप. आणि वाल्या कुळाने किती 10,000 वर्ष त्या नामस्मरण केला. परिणाम काय झाला हो वर्तुणी दाविण नामामणे वर्तुणी दाविण नामामणे वर्तुणी दाविण केला परिणाम काय झाला बोलीला वाल्मिक तैसाची चाले वर्तुनी दाविन नामा म्हणे. राम जन्माच्या 10,000 वर्षापूर्वी त्या वाल्या कोळ्याने रामायण लिहिलं आणि राम प्रभूंना त्या लिहिण्याच्या ओवीच्या ओलांडता आलं नाही महाराज. कोळ्याची कीर्ती वाढली गगन केले रामायण रामादे. राम जन्मण्याच्या आधी त्या ठिकाणी वाल्या कोळ्याने पुरा रामायण लिहिलं आणि त्या वाल्या कोळ्याचा काय झाला महर्षी वाल्मिकी ऋषी झाला. मग त्या ठिकाणी वाल्या कोळ्याला विचारलं का हो वाल्मिक ऋषी तो एवढा पापी होता तुम्ही एवढ्या आधाम होत्या आणि एवढ्या पापी मधून वाल्या कोळ्यावर महर्षी वाल्मिकी ऋषी असे का झाले तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. संत दर्शन निआला संत दर्शन निआला
मरून जावं आणि तुमच्या पोटाला येवावं. एवढ्या तर मजा आहेत ना विठ्ठल. त्या ठिकाणी त्या वाल्या कोळ्याला विचारलं, का रे तू एवढ्या पापी मधू एवढा महर्षी का झालास? तर त्या ठिकाणी सांगतात, संत दर्शनी हा लाभ, संताच्या दर्शनात आलं आणि तो परमात्मा मला काय झाला, मिळाला. तो परमात्मा काय करा, मिळाला, भेटला, सापडला, प्राप्त झाला. मग आपल्याला तो मिळेल का नाही हो? बोलत चला, मिळेल ना. देव मिळतो, पण त्याकरता काय करावं लागतं, कर्म चांगले करावं लागतं. एक वाक्य आहे, बोला समजलं तर ऐका. इफ यू मेक युअर स्क्रीन कर्टन ऑफ द कर्मा, लक्ष देऊन ऐका. इफ यू मेक युअर स्क्रीन कर्टन ऑफ द कर्मा लाईक ग्लास, विल यू सी द ग्लॉर्ड. जर तुम्ही तुमच्या कर्माचा पडदा काचाच्या भांड्यासारखा स्वच्छ ठेवाल तर नक्कीच तुम्हाला परमात्मा भेटतो. फक्त कर्म चांगलं ठेवायचं है ना. आणि काय करा, त्या देवाचं नामस्मरण, त्या भगवंताचं भजन, त्या भगवंताचं पूजन, कथा, कीर्तन, त्या मनातला भाव त्या ठिकाणी ठेवा आणि त्याचं नामस्मरण करा, तुम्हाला नक्कीच भेटेल. का होतो आणखी काय पुरावा ऐका ना. माझी जनाबाई संसारच केली बघा. जनाबाईंनी सुद्धा, जनाबाईंनी जात्याचा कुडा सोडली नाही. स्वतः हा पांडुरंग परमात्मा जनाबाई दळणदळून काय करीत होते. माझी जनाबाई झाडून काढत होती तर माझा पांडुरंग परमात्मा मागे ते कचरा भरत होते. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतोके, सुंदर माझे जाते गे फिरतो बहुतोके, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतोके, सुंदर माझे जाते गे फिरतो बहुतोके. असं जनाबाई म्हणत होती. कोण जनाबाई? आता जाते आहेत का? मिक्सर आहे आता, जाते हा. आता असे गोव्यावी गेले आता. म्हणून एक लिंबाच्या ग झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी, पुण्या मेल्यानं केली साडी, आली पोलिसाची गाडी. गुरु 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 आहे ना. आताचे जाते गेले. जनाबाईंनी सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण त्या जात्या पैसे केले. स्वतः पांडुरंग परमात्मा, तो विठेवरचा मालक, वीट सोडून कटेवरले हात सोडून जनाबाईला दळण दळण्या करत होते. तेवढंच नव्हे तर जनाबाई आंघोळ करत होती तर माझा पांडुरंग परमात्मा जनाबाईची पाठ घालत होता, आंघोळ घालत होता. एवढा अधिकार जनाबाईचा होता महाराज. आणि जनाबाईचा किती अधिकार होता हो. त्या पांडुरंगा, त्या देवाला प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलवले, प्रत्येकाने वेगवेगळे नावं ठेवले. कोणी पाटील म्हणलं, कोणी चोर म्हणलं, कोणी भूत म्हणलं है ना. भूत म्हणलं पांडुरंग परमात्म्याला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या धरती वाटे, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर ग बाई, भूत जबर मोठे 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 ग बाई, ग बाई.
वाट आल्या गेल्या झडपी वाटे म्हणून तिथं कोणी जाऊ नका. ऐका कोणी भूत म्हणलं पण तुम्हाला जनाबाई काय म्हणते? चोर म्हणते. काय म्हणते? धरीला पंढरीचा चोर गळा बांधून. आणि चोर म्हणून थांबले ना अजून काय काय म्हणले? अरे विट्या 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 अरे 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 विठा मूळ मायेचा कारुण्य. अरे 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 विठा मूळ मायेचा जनाबाई काय म्हंटली हो? अरे अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी. जनाबाईने शिव्या दिल्या होत्या पांडुरंग परमात्मा, तरी तो परमात्मा काय होतो? त्या जनाबाईचं काम करू लागतो. का? कारण जनाबाईनी त्याच्या चरणावर तो भाव ठेवला होता म्हणून तो परमात्मा जनाबाईच्या मागे फिरतो. ऐका प्रत्येक माणसाच्या जीवनात 2 दिवस फार महत्वाचे असतात बघा. ऐका लक्ष. पहिला म्हणजे येण्याचा आणि दुसरा म्हणजे जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस रिझर्वेशन झालेलं आहे. मी मग दुर्गादेवीच्या कीर्तनात बोलून गेलो. पकवास घेतलं त्याला काय वादी फ्री आहे. विणा घेतलं त्याला तार काय फ्री आहे. एक 5 किलो वाला सोडा पाक घेतलं त्याला 1 बकेट फ्री आहे. एक संतूर साबणाचा सेट घेतल्यावर 1 पेन किंवा 1 चम्मच फ्री आहे. तसं हे माणूस जन्म घेतलं त्याला हे मरण फ्री आहे. बोनस आलेला आहे. माझे अटळ आहे. ज्याला जन्म घेतला त्याला बोंद्यात जावावंच लागतं. तुम्ही कितीही कमवा, तुम्ही कितीही घर बांधा, तुम्ही कितीही माडी बांधा, पण अंती जावे मसन वाटे. है की नाही? कोणी नये संगती कवा तुटला आयुष्याचा दोरा. हे आहे ना एरवा उगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोडे. कोणी नाही संग महाराज. म्हणून काय कोणचं धन कमवायचं हो आपल्याला? हा हे नामरूपी धन आपल्या संग येणार आहे. मी पण नाही अहंकार. तर या दुर्गादेवीच्या कीर्तनात बोलून गेला अहंकारच्या विषयी. पुन्हा सांगेन, तुमच्या लक्षात राहत नाही मला माहित आहे. ऐका एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे. एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे. पैर के तले चुब्बी हड्डी हड्डी के ए बयान थे. अरे चलने वाले चल संभाल के हम भी कभी इंसान थे. कळालं का? एक माणूस खादीचे कपडे घालून स्मशानातून जात होता. त्याच्या पायाला चप्पल नव्हती आणि तो चालत असताना त्याच्या पायाला एक काय त्या ठिकाणी हाडूक टोचून त्या हाडूक त्या माणसाला म्हणतो, अरे चलने वाले चल संभाल के हम भी कभी इंसान थे. अरे मी बी तुझ्यासारखाच होतो. नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही संत कीर्ती श्रवण केले. आहे की नाही? मी सप्ताह गावात चालू आहे परंतु तिथं गेलो नव्हतो. आहे ना? माझी बायको गेलती पण मी गेलो नाही. माझी लेकरे गेलते लहान लहान परंतु मी गेलो नाही. बघ इथं हाडक म्हणजे पडले तर. आहे ना? माणसाला घमंड कशाचा आहे हो? पहिले आहे 100 रुपये दारू पिली ह्याचा माणसाला आहे प्रत्येक. अरे तू 100 रुपये मी 150 रुपयाची पी. अरे तुम्ही प्या. एक सांगू का? नवरा दारू प्याला ना अजून 100 रुपये द्या प्या म्हणा. 200 रुपये द्या प्या म्हणा. 300 रुपये द्या प्या म्हणा. अनेक प्या म्हणा. काय होईल? मरून जाईल लवकर. सांगू का? बोलू का? एक
पिदाड्याचा नावाचा कुंकू लावून जगण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाचा बुक्का लावून जा विठाला. हो. मी पिणाऱ्याविषयी म्हणजे कारण आमच्या घरात पिणारा माणसानं काय आधी आपण अनुभव घ्याव नंतर जगाला सांगाव है ना. तुकाराम आधी आपण सुधरा नंतर जगाला सांगा. आणि म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. हरीच महिमान येईल कळू, हरीच महिमान येईल कळू, भाऊ दुर्धरी झाली म्हैस गाय, बहुत धरी झाली म्हैस गाय. बोले जैसा चाले त्याची हा. जो जसा वागतो तसं करायचं. परंतु मला अधिकार नाही. परंतु सांगेन का गरज आहे हो सांगायची है ना. मला घरी येऊन सांगा घरी येऊन म्हणतात होय तू लयच खर्चा करते. हा 50 रुपये एका वेळेला 100 200 रुपये एका वेळेला है ना. असू द्या पिठाला. माणसाला घमंड कशाचा करू नये माझा. कारण ह्याला कुठं जावं आखरीच्याला तिथं जावावं लागतं. तुम्ही कितीही कमवा कितीही काय करा परंतु ते आपल्याला 3.5 धन मिळवोणी कोट्यान कोटी, 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 धन मिळवोणी कोट्यान कोटी. संगनो लंगोटी, संगनो लंगोटी, धन मिळवोणी कोट्यान कोटी, धन मिळवोणी कोट्यान कोटी, धन मिळवोणी कोट्यान कोटी, धन मिळवोणी कोट्यान कोटी. संगे नये लंगोटी लंगोटी आहे ना. तुम्ही कितीही केलं मग तुम्ही महाराज लंगोटी आहे ना मग रुपये संघ येते. कुठं रोखते रुपये कुठं रोखते फक्त स्मशानापर्यंत. आणि ते सुद्धा तिथं गळून पडतो. आपल्याला मुठ्ठी बांधून आला आणि मुठ्ठी खोलून आपल्याला जावं लागतं. आपल्याला सांगायचा विषय जो आलेला आहे त्याला जावावंच लागतं महाराज. हे एक आहे जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात बाबा रे माझा येण्याचा दिवस आहे वसंत पंचमी, माझ्या जीवनातला महत्वाचा दिवस आहे. आणि माझा जाण्याचा दिवस आहे तुकाराम बीज, हे सुद्धा माझा जीवनातला महत्वाचा दिवस आहे. परंतु येण्याचा आणि जाण्याचा हे 2 दिवस सोडून आणखीन एक दिवस माझ्या जीवनात फार महत्वाचा आहे. ते कोणता हो महाराज. तर महाराज सांगतात मार्गशीर्ष दशमी मधला गुरुवार हा माझ्या जीवनातला महत्वाचा आहे. का जगद्गुरु तुकोबा यांचा मार्गशीर्ष दशमीचा गुरुवार का महत्वाचा आहे. काही साधकांनी विचारलं का हो तुकोबा का महत्वाचा आहे. तर तुकोबा सांग बाबा रे मार्गशीर्ष दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले. आणि माझ्या स्वप्नामध्ये येऊन माझ्या श्री गुरुनी मला रामकृष्णारी हा मंत्र दिला. मंत्र कायला म्हणतात तो मरणा इति त्रायती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला काय म्हणतात मंत्र.
आणि माझे गुरुनी मला तो मंत्र दिला. बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी. मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी. हरी कृष्ण हरी हरी. जेजुरीच्या कंडे काय झालं? माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि काय दिले? मंत्र दिला रामकृष्ण हरी. मला मंत्र दिला आणि काय सांगितलं? मला बाबाजी आपले सांगितले नाम. माझ्या गुरुनी मला नाम सांगितलं आणि रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. माझा येण्याचा दिवस तुकाराम बीज आहे आणि जाण्याचा दिवस काय आहे? येण्याचा दिवस वसंत पंचमी आहे आणि जाण्याचा दिवस तुकाराम बीज आहे. हे जाण्याचा आणि येण्याचा दिवस सोडून आणखीन एक दिवस महत्वाचा आहे. तो कोणता? ते म्हणजे मार्गशीर्ष दशमी मधला गुरुवार. तो माझ्या जीवनातला महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? केला अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे. हरी माग तो दिवस महत्वाचा आहे कारण मार्गशीर्ष दशमी तो गुरुवार माझ्या जीवनातला महत्वाचा आहे. कारण माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि मला बाबाजी नाम सांगितलं, रामकृष्णाने मंत्र दिला आणि माझ्या गुरुची मला स्वप्नामध्ये भेट झाली. का हो तू खबर आहे? भेट झाल्याच्या नंतर तुमच्या गुरु तुम्हाला काय मागितलं असेल ना? मागितलं ना? काय हो? पावशेर हा भोजन मागती माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि काय मागितलं? बोला बोला बोला. तूप मागितलं. सध्याच्या काळामध्ये तूप किती किलो आहे? किती रुपये किलो आहे? हा 1000. साध्या गायचं गिर गाय गायचं 3000. हा बरोबर का? एवढा महागाई आहे आणि जगद्गुरु तुकोबाला पावशेर तूप मागितलं. किती आहे? आधी काय की तूप काय म्हणते आळणामध्ये चमच्यानं 4-5 चमचे टाकायचे. आता टाकतात का हो? आता तूपच नाही. आता तूप म्हणलं की चुप हा. असंच एका ठिकाणी जेवाय गेल्या. सुंदर असं पंचपक्वान वाढलं, पोळ्या वगैरे वगैरे जे काय ते वाढलं आणि वाढल्याच्या एक तुपाचा माणूस आला आणि तूप घेतलं, चम्मच बुडून टाकू लागलं. एक चिंगूड ठेव काय होंडे कर तू काय आमची तू? अरे किती महाग आहे तूप, चमच्यानं वाढतो तू, ठेव म्हणले. त्याच्या जवळ तो घेतला, तो कालाच ती गेला. तुपाशी वाटी घेतला, एक दाबण घेतला, त्या तुपाच्या वाटीमध्ये दाबण बुडवला. दाबणार तूप वाढू लागला. त्याच्याहून चिंगूट माणसाला ए ठेव म्हणे, तुम्ही माणसाचं घर उजवाट आल्या म्हणे, ठेव म्हणे. मग त्यानं ते वाटी घेतला, चुलीकडे गेला, एक प्लेट घेतला, चुलीमधला इंगूळ टाकला, त्याच्यामध्ये एक ठेम त्या इंगळावर टाकला, सगळ्या पंक्तीनं धुपट खा धुपट अख्ख्या ठेमा की पंगत. एवढी तुपाची वाणवा आहे आजकाल. आणि जगद्गुरु तुकोबारायाला किती तूप मागितलं? पावशेर. ऐका, या ठिकाणी विशेष आहे परमार्थातल्या परमतत्वाचा. आणि मागितलं व्यवहारातलं तूप. का तूप मागितलं?
ऐका शास्त्रकार शास्त्रामध्ये 4 ऐका मन बुद्धी चित्त अहंकार हे 3 महत्वाचे आहेत 4 महत्वाचे आहेत आणि 4 मधला पावशेर भाग आहे चित्त अर्थात मन. हे मन इतकं चंचल आहे महाराजच्या मनात जाण्याकरता येण्याकरता वेळ लागत नाही आणि चित्ता समान काय आहे ते तूप आहे. आणि जगद्गुरु तुकोबारा सांगतात की माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि मला हे नवनीत समान चित्त मागितलं आणि तो दिवस माझ्या जीवनातला भाग्याचा आहे. अभंगाच्या प्रथम चरणात उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले भाग्याता उजळले वाजिले पण उपकार केल्यासारखं घे काय तुम्हाला काय राग आला काय सर्वांचा हा सांगा बरं जरा खडखड मारा एक बार उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य उजळलं भाग्य आपल्या आपल्या व्यवहारामध्ये भाग्य काय आला म्हणतो आपण हो चांगलं बायको मिळणं भाग्य लेकरं चांगलं झालं भाग्य है ना मुलगा चांगला झाला भाग्य नादर आपल्या बोरला पाणी लागलं भाग्य है ना आपल्या व्यवहारामध्ये हे भाग्य आहे परंतु भाग्य तरी नव्हे धन पुत्र भाग्य तरी भाग्य
तरी नोहे धन पुत्र दार निकटवास बरा. आपल्या जीवनामध्ये भाग्य कशाला म्हणतात? चांगलं बायको भेटली, भाग्य चांगलं लेकर निघाले, भाग्य त्याला ड्युटी लागली, भाग्य शेती पिकली, भाग्य आहे की नाही, मित्रमंडळी मिळाले, भाग्य आहे की नाही. परंतु ते भाग्य नाही, हे आहे. परंतु हे जे आहे ना, जन हे सुखाचे जोपर्यंत गाणं घालतं बघा कारपवर रिलीज, काय ते अप्पाचा विषय लिहाड आहे, अप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, अप्पाचा घरात नाही ध्यान पण बाहेर लई लाड आहे. सर्वांना माहित आहे का याचा अर्थ कसा आहे सांगू? अप्पाचा विषय लई हाड आहे. कोपर्यंत अप्पाचा विषय हाड आहे, जोपर्यंत अप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आणि एकदा काय अप्पाजवळ क्रेडिटचं कार्ड संपलं, बायको घरात येऊ दे ना. हा लई भारी गाणे हो. पहिलं निघाले शांताबाई, शांताबाई गेली, आला बाबूराव, बाबूराव गेला. नंतर ते रांडू मंडळ निघाली, तेरी ह्याच्या पुढलं काहीच नाही, फक्त तिरी मिरी मिरी तिरी एवढंच. तिनं गेली, काचा बदाम, काय आला काचा बदाम, कवा पिकला कवा कच्चा आणि कोण खाला, निघून गेला. नंतर काय आलं? पुष्पा गेला. नंतर काय आलं? लड्डू मुत्याना अवतार गेला, संचार दे. लड्डू मुत्या गेला. नंतर निघालं काय? जिमटपाक, जिमटपाक डमडम गेला. आता मध्ये बाई हा काय प्रकार निघलं. आता काय आलं हो? इंस्टाग्रामला, बाळा काय झालं रे तुला, मुळवं दुखतंय, हा बसू देत नाही. कसं बसू देईल? सगळे आले, सगळे गेले. किती दिवस राहिले हो? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, आले गेले आले गेले आले गेले. 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलीनं रूप पाहता लोचीने हा अभंग लिहिलेला आहे. ते आत्ताही वेगवेगळ्या चालीमधून गायलं तर आत्ताही काय वाटतं, आत्ता रिलीज झालेलं गाणं आहे. संतांची वाणी. हो आपण कुठे होत्या हो? कुठे होत्या आपण? बोलत चला महिला मंडळ. एक बोल होता म्या, तुका म्हणे बुद्धी ज्याची त्याहुनी दगड बरे देव. ऐकला का काय म्हणते तुकाराम महाराज? सांगणार गेलं त्याच्याहून दगड धोंडे बरे धोंडे. बोलत चलायचं महाराज, बोलत चला. आपण कुठं होत्या? जन हे सुखाचे दिला घेतला येते. आपण म्हणतो हा मजा तो मजा. एक सांगू, लक्ष ऐकून घ्या, फार महत्वाचा वाक्य आहे. महफिल में चल रही थी मेरे कत्ल की तैयारी. ऐका, महफिल में चल रही थी मेरे कत्ल की तैयारी, और हम वहां पहुंचे तो कहने लगी बड़ी लंबी है उम्र तुम्हारी. कळालं का? कळालं का? उगा टाळ्या वाजल्या. हा पाठी मागे माणसाला मारण्याची काय करतात? साजिश करतात, प्लॅन करतात. जवळ गेला म्हणतात आलं तुझी खूप, आताच नाव काढलं होतं तू, हजर झाला, तुझी खूप काय 100 वर्ष वाचेल. परंतु त्याच्या पाठीमागे ह्याला मारण्याचा विचार करतो. जन हे असा आहे महाराज. आपल्या काय चंगल कीर्तन केलं इथं काय नुसतं स्वर्णात हे हाय महाराज. परंतु तुकाराम महाराज म्हणतात हे जर सोडून तुम्ही काय घ्या तर काय होईल हो? तुम्ही जर भजन नाही केला, पूजन नाही केल्या, कथा नाही केला, कीर्तन नाही केला, काय होईल? हा आणि केल्यानं काय होईल? विशाल महाराज म्हणतात बघा, हे जगी नाही काल तरी दसरा येईल, हे जगी काल हे जगी नाही काल बघ दुसरा येईल, हे जगी नाही काल तरी दसरा येईल, हे जगी काल हे जगी नाही काल बघ दुसरा येईल, हे जगी नाही काल
गया